नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला पुन्हा एकदा अंतिम आंदोलनाचा इशारा दिलाय आणि जरांगे पाटील हा इशारा देत असताना त्याच अगोदर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेत. मराठवाड्यातल्या अंतरवाली सराटी या ग्रामीण भागामध्ये आंदोलन करणारे जरांगे पाटील मराठवाड्यात तर परिचित झालेत, परंतु महाराष्ट्रामध्ये मुंबईत आंदोलन केल्यानंतर घराघरामध्ये पोहोचलेत. आता ज्यावेळेस ते पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत त्यावेळेस त्यांच्या सभेला किंवा त्यांच्या बैठकांना किती गर्दी होईल, कोण लोक उपस्थित राहतील, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात होते. परंतु जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची घोषणा केली आणि त्यापूर्वीच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे पाटलांनी बैठकांचं आयोजन केलं. मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीशी आपण वैयक्तिक जाऊन चर्चा करावी, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात, त्यांचे जे प्रश्न आहेत ते या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवावेत, ही जरांगे पाटलांची भूमिका होती. आणि म्हणून ठिकठिकाणी बैठकांचं आयोजन केलं होतं. आज त्या बैठकीला कोण उपस्थित राहील हा प्रश्न विचारणारे लोक अचंबित झालेत, आश्चर्यचकित झालेत. कारण जरांगे पाटील जी बैठक घेत आहेत ती बैठक नाही तर ती विराट स्वरूपाची सभा होतीये. हजारोच्या संख्येने या सभेला गर्दी येते आणि प्रत्येक ठिकाणी, मग ते गाव असेल, शहर असेल, जिथे जिथे जरांगे पाटील जात आहेत त्या त्या ठिकाणी मराठा समाज बांधव हे मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. जरांगे पाटलांच्या सभेला केवळ तरुण नाहीयेत, त्या ठिकाणी मुलींची संख्या आहे, महिलांची संख्या आहे, वयोवृद्ध लोकांची सुद्धा गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे श्रीमंत असतील, गरीब असतील, असला कुठलाही भेद या सभेमध्ये बसल्यानंतर लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तसं जर पाहिलं तर जरांगे पाटील ज्या ठिकाणी सभा घेत आहेत त्या ठिकाणी अगदी छोटंसं स्टेज आहे. त्या स्टेजवरती जरांगे पाटील स्वतः उपस्थित राहत आहेत आणि एकमेव जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी भाषण होतं आणि समोर बसायला रस्ता आहे, त्या ठिकाणी माती आहे, काही ठिकाणी पाऊस झालेला असताना ती जमीन सुद्धा ओलसर झालेली आहे, बसण्याला सुद्धा काही टाकलेलं नाही, व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. असं असताना सुद्धा कुठल्याही व्यवस्थेची पर्वा न करता, काळजी न करता मराठा समाज बांधव, मराठा समाजातील माता भगिनी हे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत. मिळेल त्या जागेवर बसतायत. जागा जर मिळाली नाही तर उभा राहतायत. फक्त त्यांचा उद्देश एकच आहे की मनोज जरांगे पाटलांना पाहायचंय आणि ते जे आदेश देत आहेत, ते जे विचार व्यक्त करतायत, ते जे माहिती सांगतायत ती माहिती आपल्याला ऐकायची आहे आणि त्यावर आपल्याला पुढे कृती करायची आहे. मित्रांनो, हे सगळं पाहत असताना जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ही गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते. जशी यापूर्वीच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील गावगाव जात होते, सभा घेत होते, त्यावेळेस त्यांच्यावरती जेसीबी मधून त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव केला जात होता. अगदी तशाच पद्धतीनं रस्त्याच्या दुतर्फा जेसीबी मशीन उभा केल्या जात आहेत, त्यामध्ये फुलं ठेवले जात आहेत आणि जरांगे पाटलांचं आगमन झाल्यानंतर त्यांच्यावरती फुलं उधळली जात आहेत. मोठमोठे हार क्रेनच्या माध्यमातून जरांगे पाटलांना घातले जात आहेत. एक प्रकारे मराठा समाज हा शांत आहे, तो आता रस्त्यावर उतरणार नाही, जरांगे पाटलांना साथ देणार नाही, असं जरांगे पाटलांच्या आणि मराठा आरक्षणाला विरोध असलेल्या लोकांना वाटत होतं. परंतु असं कुठेही घडताना दिसत नाहीये. मी आवर्जून आपल्याला सांगतो, जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 3 वर्षापासून लढा देत आहेत. तसं तर ते यापूर्वी 15-20 वर्षापासून लढा देत आहेत. परंतु स्वतःच्या नेतृत्वाखाली जो महाराष्ट्र त्यांनी मराठा समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे आंदोलन त्यांनी केलेले, अनेक वेळा त्यांनी उपोषण केले आणि या 2-3 वर्षामध्ये ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या राज्य सरकारकडून ते पूर्ण करून घेत आहेत, मान्य करून घेत आहेत, आश्वासनं पूर्ण त्यांच्याकडून मिळून घेत आहेत. हे सगळं करत असताना आता मात्र ज्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यात त्यापैकी काही मागण्या पूर्ण केल्यात, परंतु अनेक मागण्या या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीयेत. दिलेला शब्द सरकारनं तात्काळ पूर्ण करावा आणि जात प्रमाणपत्र असतील, मग कुणबींच्या नोंदी शोधणं असेल किंवा जात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देणं असेल, हे सगळं दिलं गेलं पाहिजे. आंदोलकावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत. एक ना अनेक मागण्या ज्या पूर्णत्वास जायच्या राहिलेल्या आहेत त्या सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण कराव्यात. ही मागणी घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करतायत आणि हेच विचार ते मराठा समाजापर्यंत पोहोचवतायत आणि त्यांना निमंत्रण देत आहेत की 29 ऑगस्टला कोणतंही काम असलं तरी अंतरवाली सराटीमध्ये आपल्याला यायचंय आणि आपले प्रश्न त्या ठिकाणी राज्य सरकारकडून सोडून घ्यायचे. मित्रांनो, ह्या सगळ्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये मग जरांगे पाटील कधी सकाळी सभा घेत आहेत,
कधी दुपारी सभा घेतायत. एवढंच काय, मध्यरात्रीच्या नंतर सुद्धा जरांगे पाटलांची सभा होते आणि या प्रत्येक सभेला तेवढीच हजारोच्या संख्येनं माता भगिनींसह तरुणांची आणि वयोवृद्ध माणसांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या गर्दीमध्ये जरांगे पाटील जेव्हा एखाद्या राज्यकर्त्याविषयी बोलतायत, एखाद्या आमदाराविषयी बोलतायत, एखाद्या मंत्र्याविषयी बोलतायत, ते आक्रमक झालेले आहेत. विषय मुद्दा असा आहे की ज्यावेळेस एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी अनेक वेळा सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सुद्धा उशिरा का होईना परंतु मराठा समाजाला या मागण्या मान्य करताना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळून ओबीसीचं आरक्षण मिळतंय, अशा वेळी राज्य सरकारमधले मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट या दोघांनी मराठा समाजाला मिळालेलं जे काही कुणबीचं प्रमाणपत्र असेल किंवा त्यांची व्हॅलिडिटी असेल हे थांबवण्याचा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे असं जरांगे पाटलांचं मत आहे. तसे पुरावे ते कागदपत्र हे माध्यमांच्या समोर उपस्थित असलेल्या लोकांसमोर सभेतून दाखवतायत. आणि या दोघांवरून जसं पाहिलं तर संजय शिरसाट हे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत, राज्याचे मंत्री आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तेही मंत्री आहेत. हे दोन्हीही मंत्री मराठा समाजाचे जे काही कुणबीचे प्रमाणपत्र आहेत ते आणि त्याची व्हॅलिडिटी थांबवण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर एकीकडे राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत आहे, मागण्या मान्य करून घेत आहे, तर दुसरीकडे मात्र त्यांचेच मंत्री त्याला विरोध करतायत. म्हणजेच देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील यांचं सरकार मराठा समाजासोबत डबल गेम खेळतंय असं जरांगे पाटलांचं मत आहे आणि तशा पद्धतीने ते इशारे देत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर ते प्रखर असा टीका करतायत. त्या ठिकाणी विशेष म्हणजे या ठिकाणी बोलत असताना ते शिवराळ भाषाही वापरतायत. अनेक वेळा त्यांच्या तोंडून शिव्याही निघत आहेत आणि या शिवराळ भाषेला, शिव्यांना काही लोक नाव ठेवतायत. हे चुकीचं घडतंय असंही म्हणतायत. परंतु हे जरी सगळं घडत असलं तरी जरांगे पाटलांच्या सभेला उपस्थित असलेला जो हजारोच्या संख्येनं मराठा जनसमुदाय आहे हे मात्र त्यांना टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून प्रतिसाद देतायत, घोषणा देतायत, जल्लोष करतायत. म्हणजे त्याचा अर्थ हा वेगळा निघतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या सभेला एवढी तुफान गर्दी होतीये, एवढ्या उत्साहानं ते येत आहेत. जरांगे पाटील शिवराळ भाषेत आणि शिवी देऊन सुद्धा बोलले तरी हे लोक त्याकडे दुर्लक्ष करतायत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी जरांगे पाटील काय बोलतायत, सरकारनं आणि त्यांच्या मंत्र्यानं जी चूक केलेली आहे, जी चुकीची भूमिका घेतलेली आहे त्याला किती प्रखरपणे ते विरोध करतायत हे पाहून मराठा समाज बांधव त्यांना टाळ्या वाजवून प्रतिसाद देतोय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अनेक जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा या ठिकाणी योग आला. ज्यावेळेस आपण त्यांच्याशी बोललो की जरांगे पाटील इतक्या उशिरा तुमच्या गावामध्ये येत आहेत, ग्रामीण भाग येतो आणि ग्रामीण भागातल्या सभेला सुद्धा मोठ्या पद्धतीनं गर्दी आहे. हे जे लोक आहेत हे स्वतःच्या गाड्यानं त्या ठिकाणी येत आहेत. मग वाडी असेल, वस्ती असेल, या भागातले जे काही मराठा समाज बांधव आहेत ते आपल्या कुटुंबासह या सभेला उपस्थित राहत आहेत. मी अनुभवलं, सकाळी जरांगे पाटील येणार म्हटल्यानंतर 1-2 तास हे लोक अगोदर येऊन बसले सभेला. ज्यांना जागा नाही मिळाली ते झाडावर उभा राहिले, काही घरावर उभा राहिले, काही गाड्यांवर उभा राहिले, काही जेसीपीवर उभा राहिले. हे सगळं पाहत असताना असं वाटत होतं की एखाद्या राजकीय व्यक्तीची सभा आहे की काय, हा मुख्यमंत्री आहे की काय, एखादा मंत्री आहे की काय. अशा पद्धतीनं गर्दी त्यांच्याही सभेला होत नाही. एवढी गर्दी मनोज जरांगे पाटलांच्या सभेला आताही होते, किंबहुना ती गर्दी वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. एखाद्या गावामध्ये सभा झाली, सोशल मीडियावरती व्हायरल होते, प्रत्येक सभेचं लाईव्ह प्रेक्षेपण होतंय आणि त्यामुळे जरांगे पाटील काय बोलतायत, गर्दी कशी होते, लोक कशी येत आहेत हे दुसऱ्या गावातल्या, दुसऱ्या तालुक्यातल्या, दुसऱ्या जिल्ह्यातल्या मराठा समाज बांधवांना समजतं आणि त्याही पुढची तयारी ते लोक करताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्यावेळेस या लोकांना प्रश्न उपस्थित केला की इतका उशीर झालाय, रात्री जवळपास 11:30-12 वाजलेले होते, अशा वेळेला लहान लहान चिमुकल्यांना घेऊन मराठा समाज बांधव, माता भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. थंडी सुटलेली होती, रात्र झालेली आहे, लाईट त्या ठिकाणी गेलेली. अशाही ठिकाणी हे लोक बॅटरीचा उजाड करून, मोबाईलचा उजाड करून त्या ठिकाणी बसलेले पाहायला मिळाले. आपण इतका उशिरा का थांबलाय हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं की आमच्या समाजामध्ये, मराठा समाजामध्ये अनेक नेते होऊन गेले, परंतु जरांगे पाटलांसारखा नेता आम्हाला अद्याप मिळाला नाही. ज्या माणसानं स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवलं, स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, हाडाची माती आणि खडे केले, परंतु समाजाला न्याय देण्यासाठी अहोरात्र ते लढले, आमरण उपोषण केले,
असा व्यक्ती जर आमच्या गावात येत असेल, आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात येत असेल, तर त्याला भेटायला आम्ही जायचं नाही. उशीर झाला म्हणून घरी निघून जायचं हे आमच्या मनाला पटत नाही. तो जरांगे पाटील हे आमच्या समाजासाठी देव आहेत अशी भावना, अशी भूमिका या ठिकाणचे मराठा समाज बांधव व्यक्त करताना पाहायला मिळाले. आमच्या लेकरासाठी झगडणारा मराठा समाजाचं जरांगे पाटील हे नेतृत्व आहे. ते जे सांगतील तीच पूर्व दिशा मानून आम्ही यापुढेही काम करणार आहोत असंही त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, जरांगे पाटलांनी समाजामध्ये जो कमवलाय तो विश्वास कमवलाय. प्रत्येक वेळी कोणत्याही नेत्याशी, मंत्र्याशी बोलताना समाजाचे प्रश्न घेऊन ते थेट माध्यमांच्या समोर बोलतायत, स्टेजवरून बोलतायत, लोकांच्या समोर बोलतायत. जे प्रश्न आहेत ते उपस्थित करतायत, ज्या मागण्या आहेत त्या उपस्थित करतायत आणि त्यामुळे लोकांचा जरांगे पाटलांवर प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणून जरांगे पाटील जो आदेश देतील तीच पूर्व दिशा मानून मराठा समाज त्या ठिकाणी आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे. जरांगे पाटलांनी आवाहन केलंय 29 तारखेला म्हणजे 29 ऑगस्टला सगळे कामं सोडून आंतरवाली सराटीमध्ये या आणि आपल्या ज्या मागण्या आहेत ते सरकार कसं मान्य करत नाही ते मी बघतो असंही त्यांनी सांगितलंय. मराठा समाजाचे प्रमाणपत्र, जे की कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेत, ओबीसीचं आरक्षण मिळाले, ते थांबवण्यासाठी, अडवण्यासाठी आणि नोंदी कमी करण्यासाठी जर सरकारमधले काही लोक प्रयत्न करत असतील तर त्यांना त्यांची जागाही दाखवली जाईल, आदलही घडवली जाईल असंही जरांगे पाटील रोखठोकपणे सांगतायत. यावेळेस कुणालाही सोडलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. एकंदरीत एकनाथराव शिंदे यांनी संजय शिरसाट यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दोघांनाही समज द्यावी आणि त्यांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. जर त्या दुरुस्त केल्या तर आमचं आणि सरकारचं कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही सरकारच्या विरोधात नाहीत. आम्हाला जे शब्द दिले ते सरकारनं पूर्ण करावेत. आमचे पुन्हा संबंध जशाला तसे राहतील असंही त्यांनी सरकारला या ठिकाणी सुनावलेलं आहे. एकंदरीत काय, ते जरांगे पाटलांना मराठवाड्याच्या बाहेर लोक जमवता येणार नाहीत, गर्दी जमवता येणार नाही आणि त्यांचं कोणी ऐकायला येणार नाही असं जे काही त्यांचे विरोधक बोलत होते ते मात्र या ठिकाणी गप्प पडलेले आहेत. वातावरण सगळं उलट झालेलं आहे. जरांगे पाटील ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी शेकडो नाही हजारांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि जरांगे पाटलांना सभेला यायला 3 तास, 2 तास, 4 तास उशीर जरी झाला तरी ही मंडळी त्या ठिकाणी आतुरतेनं वाट पाहतायत. कोणाच्या पोटात अन्न नाहीये, प्यायला पाणी नाहीये, तरी सुद्धा जरांगे पाटलांचं भाषण ऐकल्याशिवाय, त्यांचे विचार ऐकल्याशिवाय जागा सोडायची नाही आणि घरी जायचं नाही हा ठाम विश्वास घेऊन हे लोक या ठिकाणी बसलेले. मग हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये जरांगे पाटलांची सभा होते, एवढे लोक येत आहेत, हे लोक नेमके येत आहेत कुठून हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस आम्ही शोधलं. मित्रांनो, लोकांनी आपापले काम सोडलेले, आपापले जे काही व्यवसाय ते सुद्धा बंद ठेवलेत. जरांगे पाटील ज्या दिवशी येणार आहेत त्या दिवशी आम्हाला कुठलंही काम करायचं नाही, आम्हाला सभेला जायचंय. आमचा व्यवसायाची वेळ त्या ठिकाणी झाली असेल तर आपापली दुकानं बंद केलेली आहेत आणि जरांगे पाटलांच्या सभेला ही मंडळी आलेली आहे. विशेष म्हणजे कुठल्याही पक्षाचे किंवा कुठल्याही संघटनेचे हे पदाधिकारी नाही आहेत. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काम करणारा हा मराठा समाज बांधव आहे. त्यांनी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवलेले आहेत आणि केवळ समाजासाठी जरांगे पाटील झटतायत. म्हणून समाज म्हणून मला तिथं जावं लागेल, समाज म्हणून मला तिथं उपस्थित राहावं लागेल आणि मलाही योगदान द्यावं लागेल. कारण मी जर गेलो तर माझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल ही भावना मराठा समाजामध्ये रुजलेली आहे. आणि त्यामुळं जी गर्दी होते ती त्याच भागातली आहे, त्याच तालुक्यातली आहे, त्याच जिल्ह्यातली आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवरची ही सगळी मराठा समाजाची मंडळी जरांगे पाटलांच्या सभेला गर्दी करते. आपल्या वाहनांमधून ते येत आहेत आणि विशेष म्हणजे इतर समाज बांधव सुद्धा या सभेला उपस्थित राहून जरांगे पाटलांचं भाषण ऐकतात. हे या ठिकाणी विशेष आपल्याला पाहायला मिळालंय. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या सभेला होणारी तुफान गर्दी, ही गर्दी सरकारसाठी सुद्धा धोक्याची घंटी आहे का हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतोय. कारण सरकारसाठी धोक्याचा घंटा का बोलतोय मी, कारण एवढे लोक आज कुठलीही निवडणूक नसताना जरांगे पाटील ज्यावेळेस सरकार विरोधात बोलतायत तरी सुद्धा त्याला टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. जरांगे पाटील सरकारच्या विरोधात का बोलतायत तर 2 व्यक्तींनी जी चूक केली, 2 मंत्र्यांनी जी चूक केली ती उघडकीस आल्यामुळं या 2 मंत्र्यांसोबत ते सरकारवर टीका करतायत, सरकारच्या विरोधात बोलतायत आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतायत. पश्चिम महाराष्ट्रातली ही गर्दी भविष्याची वेगळेच संकेत, वेगळाच इशारा देते का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटील मराठवाडा सोडून पश्चिम महाराष्ट्रात आले, त्यांच्या सभेला एवढी गर्दी कशामुळे झालेली, एवढी गर्दी नेमकी येते कुठून आणि जी गर्दी होते ती गर्दी
सरकारला धोक्याची घंटा आहे का, धोक्याचा इशारा आहे का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.